शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना दाभोळमध्ये घडली आहे। दाभोळमध्ये एका जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत अतिप्रसंग करून तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना घडली आहे। गुरु शिष्याच्या नात्याला पवित्र समजलं जातं, मात्र या नात्याला किशोर काशीराम येलवे वय वर्ष 46 या हैवान शिक्षकाने कलंक लावला आहे। हा शिक्षक आगरवायंगी बौद्धवाडी तालुका दापोली या ठिकाणी राहत असून दाभोळमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवतो। नेहमीप्रमाणे अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली असताना शाळेतील या शिक्षकाने या मुलीला मी तुला घरी सोडतो म्हणून आपल्या बाईकने किशोर येलवेने या 10 वर्षीय मुलीला घरी सोडला। यावेळेस मुलीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून त्याने अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग केलाय आणि झालेला प्रकार कोणालाही सांगू नको अशी धमकी देखील या शिक्षकाने मुलीला दिली। मुलगी घाबरून तिथून गेल्यावरती या हैवान शिक्षकाने तिथून पळ काढलाय, मात्र झालेला सर्व प्रकार तिने आपल्या शेजारी असलेल्या कुटुंबाला सांगितला। त्यानंतर हा सर्व प्रकार आई आणि वडिलांना सांगण्यात आला, मात्र मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाने दुसऱ्यांदा या मुलीला सोडण्यासाठी आलेला होता अशी माहिती पुढे आली असून याआधी देखील या शिक्षकाने या मुलीला सोडण्यासाठी घरी आला होता। पुढे पीडिताच्या पालकांनी दाभोळ पोलीस स्थानक गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे। तर दाभोळ पोलिसांनी शिक्षक किशोर येलवेला अटक केली असून पोस्को कायद्याच्या अंतर्गत कलम 8 आणि 10 तसंच BNS 74 नुसार गुन्हा दाखल केला आहे। अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे हे करत आहे। दरम्यान या आरोपीला दापोलीत नेण्याची प्रक्रिया देखील आता सुरू आहे।